शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की तुमचंही जर हरभऱ्याचं शेत खाली झालं असेल तर लवकरात लवकर त्यात कल्टिवेटर मारून ठेवा, म्हणजे तुमची जमीन तपेल. आणि तुमची जमीन मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यात जरी ऊन खाल्लं तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये हमखास चांगले पीक मिळते. तर आपण आपले शेत कल्टिवेटर करून घेतलेले आहे. होळीच्या पहिलेच आपण कल्टिवेटर करून घेतलं. आता या भर उन्हात, एवढं मोठं ऊन आहे, हे ऊन आपलं जमीन शेत खात आहे. आणि हे ऊन खात असल्यामुळे आपल्या शेतातील जे हे जमीन पाकती भुसभुशीत झालेली आहे, गरम माती झालेली आहे. आणि या गरम उष्णतेमुळे आपल्या जमीनमधली जे बुरशीजन्य रोग असतात, जे कीटकांचे अवशेष असतात, कीटकांची अंडी असतात, हे या उन्हामुळे नष्ट होतात. सोबतच जे गवताचं बी असते, हे जे गवत दिसू राहिलं, या गवताचं बीसुद्धा नष्ट होण्यास मदत होते. म्हणून मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये जेवढं लवकरात लवकर तुमचे शेत कल्टिवेटर होत असेल, नांगरणी होत असेल, तर ते करून घ्यावे. आता आपल्याला या कल्टिवेटर केलेल्या जमीनमध्ये वखर मारावं लागेल. हे वखर आपण गुढीपाडव्याला किंवा हनुमान जयंतीला किंवा अक्षय तृतीयेला या 3पैकी एका दिवशी आपण यात वखरणी करून घेऊ. साधलं तर 3 वेळा वखरणी करून घेऊ, म्हणजे आपली मातीची फेरपालट होईल, उलटापालट होईल. खालची माती वर होईल, वरची माती खाली होईल आणि ती माती ऊन खाईन. आणि सर्व माती ऊन खाल्ल्यामुळे आपले निरोगी आणि जोमदार पीक होण्यास आपल्याला मदत होईल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. ही जर माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.